नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर गुडगावमध्ये एक फेमस मार्केट आहे बंजारा मार्केट, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। त्यासाठी आपण हा वेगळा शूट करत आहोत। बंजारा मार्केट हे खूप फेमस मार्केट आहे। तिथं अँटिक वस्तू खूप छान आणि खूप स्वस्त दरात मिळतात। तर गुडगाव पासून एकदम जवळ आहे। दिल्ली पासून मेट्रो करून तुम्हाला इथं यावं लागतं। सेक्टर 56 गुडगाव मध्ये हे मार्केट आहे। तर तुम्हाला पाहायला मिळेल इथं बऱ्याच अँटिक गोष्टी आहेत आणि चिनी मातीच्या गोष्टींचं प्रमाण जास्त आहे। चिनी मातीच्या वस्तू जसं की कप पासून बर्नी पर्यंत बऱ्याच गोष्टी इथं खूप स्वस्त दरात मिळतात, कारण हे लोक स्वतःच बनवतात। त्यामुळे हे व्यवस्थित रेट आपल्याला लावतात। पण बार्गेनिंग करणं हे खूप जरुरी आहे। अगदी गेलं आणि लगेच विकत घेतला असं होत नाही। तर तुम्हाला इथे दिसतात पॉट दिसतात, बऱ्याच डिश दिसतात, कप। तर अगदी 10 रुपयापासून या वस्तू आपण विकत घेऊ शकतो। हे कप जे तुम्हाला दिसतात ते अगदी 200 रुपये वगैरे आहेत। हा जो मी ही जी कढई घेतलेली आहे चिनी मातीची हातामध्ये, ती 200 रुपये हे लोक सांगतात आहेत, पण साधारण मी 100 रुपयापर्यंत ही विकत घेतलेली आहे। तर अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या अगदी बार्गेनिंग करून अर्ध्या किमतीत आपण विकत घेऊ शकतो। खूप अँटिक वस्तू आहेत तुम्हाला दिसतात। घर सजवण्यासाठी खूप छान असं हे मार्केट आहे। तर पॉट, हे जे कप आहेत छोटे छोटे, किंवा हे जे डेकोरेशनचं सामान आहे तेही खूप स्वस्तात आपल्याला इथे मिळतं। इथे छोटे पुढचे जे ऑरेंज कलरचे छोटे वाट्या आहेत चिनी मातीच्या, त्या अगदी 10 रुपयाला मिळालेले आहेत मला। इथे साबण ठेवायचा हा जो बॉक्स आहे तोही चिनी मातीचाच आहे। खूप छान आहेत, म्हणजे अगदी कुंड्या, हे बघा तुम्ही कुंड्यांचे प्रकार बघू शकता। अगदी 25-30 रुपयापासून ह्या कुंड्या चालू होतात। मोठे मोठे जे पॉट आहेत ते 150 रुपयाला इथे एकदम स्वस्त अशा किमतीत आपल्याला मिळतात। तुम्ही पाहताय खूप डेकोरेटिव्ह आहे, खूप छान असं काम केलेलं आहे त्याच्यावरती। हे कप आहेत। कप साधारण 30 रुपयापासून चालू होतात ते 100-150 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीचे कप इथे मिळतात। वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी तुम्ही नक्की या ठिकाणी भेट द्या, तुम्हाला हे नक्की मार्केट आवडेल। अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी इथे बघायच्या आहेत। आपण थोडंसं पुढे जाऊया आता। इथे कुंड्या वगैरे हे सेक्शन आहे। जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर एवढं हे मार्केट पसरलेलं आहे। रोडवर आहे, असं बंदिस्त ठिकाणी किंवा मॉल टाईप असं नाहीये। रोडवर हे मार्केट भरतं आणि त्याच ठिकाणी काही झोपड्या किंवा कारखाने टाईप मध्ये आहेत, जिथे हे लोक हे सगळं सामान स्वतःच्या हाताने बनवतात। तर तुम्ही पाहताय खूपच छान डिश, मग, कप, त्यानंतर अजून वेगवेगळे बरण्या चिनी मातीच्या। खूप छान। मला ते मार्केट इतकं आवडतं ना की 2 ते 3 महिन्यानंतर एक तरी चक्कर माझी या मार्केटला नक्कीच होते, कारण माझ्या घरात जवळही आहे हे, त्यामुळे अगदी मी इझी इथे येऊ शकते। तुम्ही लक्षात ठेवा की गुडगाव मध्ये 56 सेक्टर मध्ये बंजारा मार्केट हे आहे। आता आपण थोडं पुढे जाऊया। इथं मॅट जे असतात किंवा पाय पुसण्या, हे सगळं आपल्याला इथे या सेक्शनला दिसेल। तर खूप छान कलर आणि खूप छान क्वालिटी आहे। तर साधारण पाय पुसणे जे आहेत किंवा मॅट जे आहेत ते 30 रुपयापासून स्टार्ट होतात छोट्या साईजचे, आणि मोठी मोठी साईज तुम्ही बघत जाल तर 200, 300, 400 असे ते आपल्याला मिळतात। पाहू शकता तुम्ही, कलरही छान आहे आणि खरंच क्वालिटी छान आहे। जे या माणसांनी काम केलंय ते अगदी अतिउत्तम आहे। त्या हिशोबाने थोडंसं ते जास्त रेट लावतात, तर अगदीच पाडून रेट मागू नये, पण थोडंसं बार्गेनिंग आपण करू शकतो। तर हे पॉट जे आहेत, जे बदक दिसते तुम्हाला, ते अगदी 25 ते 30 रुपयात मी इथे घेतलेले आहे। तर खूप छान बरण्या पण इथे आहेत। खूप लांब पर्यंत हे मार्केट अगदी पसरलेलं आहे असं, आणि हवी ती व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळते। थोडीशी रश असते, तर त्या हिशोबाने थोडंसं आपण प्लॅनिंग करून जायचं। साधारण 2 तास तरी आपल्याला नक्की हे मार्केट फिरण्यासाठी लागतात। पाहताय तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम किती छान आहेत। मस्त एंट्रन्सला ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत इथं, किंवा मोठे मोठे मिरर तुम्ही पाहू शकता, रग, त्यानंतर मॅट, इथे कप बशा आपल्याला पाहायला मिळतात। काही मोठी मोठी घमेली आहेत, ती ॲल्युमिनियमची आहेत ऑफकोर्स।
त्यानंतर हे तुम्ही पाहू शकता कार्पेट आहेत, कप आहेत, हे मग आहेत. तर कार्पेटची रेंज पण खूप छान आहे. 2-2.5 हजारापासून स्टार्ट होते. छोटा कार्पेट 800 पासून होतो मला वाटतं, आणि ते 3-4 हजारापर्यंत आपल्याला चांगले कार्पेट इथे मिळतात. आणि खूप छान क्वालिटी आहे. खरंच तुम्ही एकदा नक्की भेट द्या. जर गुडगावच्या आसपास किंवा हरियाणामध्ये किंवा दिल्लीमध्ये राहत असाल तरी तुम्ही मेट्रोनी इझी इथं पोहोचू शकता. तुम्ही व्हरायटी बघून घ्या. मला जसं जमेल तसा मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केलेला आहे. बरण्या बघा तुम्ही चिनी मातीच्या. इथे तुम्हाला खूप छान बरण्या आणि पॉट असे मिळतील ज्याच्यावर झाकणही आहे. ह्या शेगड्या आहेत. आता थंडीचे दिवस आहेत तर थोडे शेगड्यांचं पण यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर इथे कप, खूप कप छान छान कलर्स मध्ये, छान छान व्हरायटी इथे बघायला मिळतीये. खूप अँटिक वस्तू आहेत. म्हणजे काय काय दाखवू आणि काय काय नको, तर इतका टाइम मला पुरला नाही. तुम्ही पाहता आता फर्निचरचा सेक्शन आहे. इथे कुंड्या ठेवण्याची मस्त सायकल, काय मस्त वाटत होती माहितीये ती. तर त्या टाइप मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण कुंड्या ठेवू शकतो. इथे बघताय तुम्ही चेअर मध्ये, चेअर सेट आहे हा. साधारण 3,000, 2,500, 3,000 पासून हा स्टार्ट होतो. छोटी साईज, मोठी साईज मिळते. खूप छान छान मिरर आहेत. 2-3 हजारापासून हे स्टार्ट होतात. इथे मस्तपैकी तुम्हाला कुशन कव्हर किंवा रग, त्यानंतर मॅट असं सगळं बघायला मिळेल. खूप स्वस्त. मी हार्डली 30 रुपये 40 रुपयाला मस्त मॅट घेतलेले आहेत. हे आहेत कपाट आहेत, छोटी डेकोरेटिव्ह, जसं की तुम्ही घराला शो पण आणू शकता आणि मस्त स्टोर पण करू शकता. फर्निचर पण अप्रतिम फर्निचर आणि भरपूर चांगल्या क्वालिटीचं फर्निचर इथं पाहायला मिळेल. इथं ज्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतात त्या एकदम नवीन कोऱ्या आहेत. थोडीशी धूळ बसलेली असते रस्त्यावर असल्यामुळे, पण या नवीन कोऱ्या वस्तू इथं तुम्हाला पाहायला मिळतील. अजिबात वापरलेल्या वस्तू नाहीयेत. इथं काही वेगळे प्रकार आहेत, जसं की हे छान रूम मध्ये आपण फ्रूट वगैरे स्टोर करण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण छान प्रकारे आपल्या रूम मध्ये डेकोरेट करू शकतो. वेगवेगळ्या मेटलच्या वस्तू आहेत, स्टील, नंतर ॲल्युमिनियम मध्येच त्यांनी वेगवेगळे कलर दिले आहेत. स्टीलवर पण त्यांनी एक छानसा कोट केलेला आहे जो छान वाटतो बघायला. इथं तुम्ही स्टोरेजच्या वस्तू बघू शकता. स्टूल आहेत. स्टूल मध्ये पण इतके प्रकार आहेत, बापरे, खूप छान. स्टूल तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टूल आहेत जे तुम्ही स्टोर पण करू शकता आणि त्यावर बसूही शकता, आणि क्वालिटी पण एकदम चांगली. हे स्टँड आहेत. कुंड्या ठेवू शकता किंवा वेगवेगळे पॉट तुम्ही याच्यावर सजवू शकता. अगदी कमी किमतीमध्ये इथे हे त्यांनी ग्लासेस आणि हे ठेवलं होतं, मग किंवा कप, चिनी मातीच्या या बरण्या. खूप छान. हे तर मस्त आहे, बसण्यासाठी तुम्ही डेकोरेट करू शकता तुमच्या रूम मध्ये किंवा हॉल मध्ये. पूर्ण सेक्शन हे फर्निचरचं यांनी इथं दिलेलं आहे. चांगल्या प्रतीच्या चेअर, टेबल, पियानो टेबल, जसं की स्टडी टेबल, बरेच क्वालिटी इथं तुम्हाला हे बघायला मिळेल. कॅबिनेट, आणि तुम्हाला त्याच्यात चेंजेस हवे असतील तर तेही हे लोक करून देतात, किंवा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तोही फर्निचरचा हे लोक लगेच करून देतात. तर खूप छान सोय आहे इथं. तुम्ही पाहता किती छान आहे हे कुंडी ठेवायचं स्टँड. जागाही कमी आणि दिसायलाही खूप सुरेख दिसत आहे. स्टूल, चेअरचे इतके प्रकार आहेत, अँटिक, खूपच सुंदर. तर बोलून मी तुम्हाला असं वाटत की खूप अतिशयोक्ती, पण अजिबात अतिशयोक्ती नाहीये. तुम्ही या मार्केटला जर भेट दिली तर तुमच्या लक्षात येईल, इतक्या वस्तू आहेत वेगवेगळ्या आणि इतक्या छान किमतीमध्ये या वस्तू आपल्याला मिळतात आहेत. तर नक्की या जागेला तुम्ही भेट द्या. आणि तुम्हाला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की मी शेअर करेल, तर मला कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. नाईट लॅम्प आहेत, बघितलाय तुम्ही किती छान दिसतोय हा. त्यानंतर हे आपण वॉल डेकोर करू शकतो. हा जो खालचा सेट आहे तो मस्त. पिंजरा, हे असे पिंजरे तुम्ही रूम मध्ये लावून त्याच्यात थोडीशी लाइटिंग केली ना, वा, काय मस्त वाटतं ते सगळं. 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे असं रोडवर पसरलेलं मार्केट आहे. तर नक्की याला भेट द्या आणि तुम्हाला खरंच आवडेल की हे मार्केट इतकं छान आणि इतकं स्वस्त आहे.
आपल्याला जर रूम सजवायची असेल किंवा घरातल्या काही वस्तू ज्या हव्या असतात त्या आपल्याला कुठं घ्यावं हे कळत नाही, तर नक्की या मार्केटला तुम्ही भेट द्या. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सजवण्यासाठी किंवा वापरण्यासाठीही चांगल्या वस्तू इथे मिळतील. कारण क्वालिटी ही छान आहे आणि कलर किंवा त्याचे रेंज, म्हणजे आपण बोलतो की प्राइस महत्वाची आहे, तर प्राइस खरंच खूप चांगली आहे. थोडंसं बार्गेनिंग करावं लागतं, कारण याही लोकांना माहिती आहे की सगळेजण बार्गेनिंग करतात, म्हणून यांनी ही किमती थोड्या वाढवून ठेवलेल्या आहेत. तर काहीच हरकत नाही, खूप छान, म्हणजे जास्त पण बार्गेनिंग नको, पण छान अमाऊंट मध्ये आपल्याला चांगल्या वस्तू जर मिळत असतील तर या मार्केटला भेट द्यायला काहीच हरकत नाहीये. छोट्या छोट्या डब्या आहेत, पण या वेगळ्या डब्या आहेत, जसं की खूप छान वाटतात. तर साधारण 2 तास तरी वेळ काढून, 2 ते 3 तास मस्त वेळ काढून या आणि हे मार्केट फिरून तुम्ही मस्तपैकी चांगल्या चांगल्या गोष्टी खरेदी करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तर असं हे बंजारा मार्केट मला तर खूप आवडलंय. तुम्हाला अजून मी काही गोष्टी दाखवतेय. तुम्ही फर्स्ट टाइम जर हे चॅनल किंवा हा व्हिडिओ पाहत असाल तर टाइम विथ रूपा हे चॅनल ऍक्च्युली रेसिपीचं चॅनल आहे. इथं छान ट्रेडिशनल रेसिपी सोप्या पद्धतीने दाखवल्या जातात. तर रोजच्या रोज आपल्या रेसिपी अपलोड होत असतात, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थोडेसे वेगळे व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ बंजारा मार्केटचा अपलोड केलेला आहे, तोही तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि भरपूर कमेंट्स करा. इथे हे बॉक्स बघितले मी, मला जास्त छान आवडले. प्रत्येक आपल्या अक्षरांचे बॉक्स आपण इथे घेऊ शकतो. म्हणजे रेंज तर 400चीच होती, पण मी घेतला नाही, तर तोही तुम्ही घेऊ शकता गिफ्ट वगैरे करण्यासाठी किंवा छान घरात सजवण्यासाठी. बँगल्स होत्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या, तर त्यांनी स्वतः बनवलेल्या आहेत. बरंच सामान असे की त्यांना त्याची किंमत माहिती नाही, पण खरंच खूप छान ह्या वस्तू आहेत. हे पण चिनी मातीच्या देवाचे काही गोष्टी इथे दिसल्या. त्यानंतर छोटे छोटे लॅम्प आहेत जे तुम्ही जस्ट अडकू शकता घरामध्ये आणि खूप छान असं त्याला लुक आहे. इथे फर्निचर मध्ये थोडंसं मी तुम्हाला दाखवतेय. डायनिंग टेबल मला इथे बघायला मिळाले, चांगल्या रेंज मध्ये आहेत आणि मजबूत आहेत. तर कधी कधी सिंपल गोष्टी ज्या असतात ना फर्निचरच्या, त्याही खूप छान दिसतात घरामध्ये. हे लॅम्प तुम्ही बघू शकता. आता छोटे लॅम्प आहेत, मोठे लॅम्प आहेत. इथे हिने काय घेतलंय, चप्पलचा जोड आहे जो धाग्याने बनलेला आहे, म्हणजे काहीतरी वेगळं. इथे वेगळे पॉट होते, हे लाकडाचे होते पण खूप छान होते, म्हणजे अगदी वेगळे. हे 400 रुपयापर्यंत पॉट त्यांनी सांगितलंय. चेअर आवडल्या, चेअर पण खूप छान होत्या. छोटीशी बाल्कनी असेल तर ती आपण सजवू शकतो छान सेट घेऊन, 2 चेअर आणि एक छोटासा टेबल घेऊन. स्टूल बघा तुम्ही, स्टूल पण खूप छान आहेत, हे मजबूत होते. बीन बॅग मध्ये 800 ते 1000 पासून रेंज होती. भरपूर स्टाईलच्या बीन बॅग इथे बघायला मिळाल्या. अशा गोष्टी इथे बघायला मिळाल्या ज्या आपण कदाचित कधीच पाहिल्या नसतील. इतक्या छान आणि अँटिक, ज्या आपल्याला एकदम बघता क्षणी आवडतील आणि स्वस्त. तर भेटूया आता अजून एका नवीन रेसिपी कुठे, असंच कुठे मी फिरायला गेले तर नक्की असे व्हिडिओ शूट करत जाईल जे तुमच्या थोडेसे फायद्याचे ठरतील किंवा तुम्हाला ते आवडतील. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या खूप रेखीव आणि खूप कलरफुल आहेत. आणि कलरफुल गोष्टी घेतल्या ना तर घरामध्ये खूप आनंद असं वाटतो. अगदी डल असं आयुष्य नसावं, थोड्याशा कलरफुल गोष्टी तुम्ही घरामध्ये आणून बघा, खूप छान वाटायला लागतं, पॉझिटिव्ह फील होतं आपल्याला. तर घरात नुसतं राहणं हे जरुरी नाहीये, थोडंसं डेकोरेशन केलं, स्वस्तात पण आपण डेकोरेशन करू शकतो. जसं की हे मार्केट आहे, तुम्ही इथं स्वस्त आणि मस्त अशा गोष्टी घेऊन तुम्ही तुमचं घर छान डेकोरेटिव्ह करा, जेणेकरून तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळत जाईल, छान वाटत जाईल. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवतेय. भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.